पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. कुलगुरूंची हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेगळ्या विषयांसाठी चर्चेत असतं. नेहमी आंदोलन या ठिकाणी चर्चेचा विषय ठरतात. आज देखील या बाजूला आपण पाहू शकतो की मोठं आंदोलन जे विद्यार्थ्यांना उभारलेलं पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, प्रश्न असतील किंवा विद्यापीठ प्रशासनाचा बगळ कारभार असतील याच्या विरोधामध्ये विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याबरोबर विद्यार्थी बसलेले समूह आणि शिकायचे हे सगळे विद्यार्थी आहेत. नेमके काय प्रश्न आहेत तुमचे आंदोलन करतात? आमचं असं म्हणणं आहे की आता सध्याच्याला कमाव आणि शिका शिकायचं हे तासाचं 55 रुपये आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की 80 रुपये केलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या गावातून वाड्या वस्तीवर मुलं आलेले आहेत. तर मग त्यांचं इथं सर्वाइव्ह करणं अवघड आहे. कारण डब्याचं मेसचा जो 60चा डब्बा आहे तो 80 वर गेलेला आहे आणि ते 35 रुपयाचं जेवण मिळत आहे. तर ते त्याच्यामध्ये एकच भाजी मिळत आहे आणि जे तिथं जेवण मिळतं त्याची स्वच्छता वगैरे चांगली नसते. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळे आमची मागण्या मान्य कराव्यात अशी आमची मागणी. कुठला आहे तू, कुठला आहे आणि कुठलं शिक्षण घेतोय? मी आता अहिल्यानगर आहे, MSc इन्स्ट्रुमेंटेशन आहे. किती तास काम करतो सध्या कमवून? आम्ही सध्या 3 तास काम करत आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की 55 रुपयावरून 80 रुपये केलंच पाहिजे. आपण पाहू शकतो एकंदरीत हे सगळे जे विद्यार्थी आहेत बसलेले आणि आंदोलनामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत. कमवा आणि शिकाच्या माध्यमातून अर्न अँड लर्न नावाची एक स्कीम आहे ज्याच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी जी आहे ती विद्यापीठ आणि वेगळ्या कॉलेजनं जी आहे ती ही स्कीम चालवली जाते. याच्यामधून मिळणाऱ्या पैशांमधून पोरं उदरनिर्वाह करत असतात, शिक्षण घेत असतात. त्यांच्या जेवणाची असेल, मेसची असेल, विविध सोयी ते आपल्या जीवावरती करत असतात. काही विद्यार्थी देखील आहेत. आंदोलन करतेस, काय मागणी आहे नेमकी आता? आमची हीच की आमच्या एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली जे पैसे जास्त घेतात. आता आम्हाला 4 क्रेडिट आहेत, त्यापैकी आमच्याकडे 2-2, 3-3 हजार रुपये आमच्याकडे घेतले जात आहेत. तर ते आमचे माफ करावेत. आम्ही ऍडमिशन फी भरतो, एक्झाम फी भरतो, सर्व भरतो. मग एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे पैसे का द्यायचे आम्ही? त्यानंतर आम्ही अर्न अँड लर्नला जातो तर तिथे आम्हाला तासी फक्त 55 रुपये भेटतात. तर आमचे ते 80 रुपये करावे आणि महिन्यातील 21 दिवस भरतात तर ते 30 दिवस करावे. या आमच्या मागण्या. 21 दिवस तुम्हाला हे सगळे स्कीम मिळते? हो, तर ती 30 दिवस करावी पूर्ण. जेवण व्यवस्थित मिळतं विद्यापीठामध्ये? विद्यापीठ आता नाही, जेवण व्यवस्थित नाही मिळत. एकच भाजी असते ती पण 35 रुपये प्लेटने लावतात. तर मग ते पण कमी केलं पाहिजे किंवा मग जेवणाची विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे आता, तर ती पण व्यवस्थित केली पाहिजे. कुठला कोर्स? MSc इन्स्ट्रुमेंटेशन. आणि किती वर्षापासून? आता दुसरं वर्ष पहिलं? आता हे माझं पहिलं वर्ष आहे. हो. मग काय वाटतं हे सगळं पाहून? विद्यापीठाचं नाव एवढं चर्चेत असतं सातत्यानं आणि तुम्ही एक पुणे विद्यापीठ म्हणलं की शिक्षणाचं माहेरघर म्हणतात हे म्हणतात. हो. आणि इथं आल्यानंतर अशी परिस्थिती, काय वाटतं? याबद्दल तर थोडी खंतच वाटतंय आता. कारण की आम्ही पण ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि आमची पण आर्थिक परिस्थिती कमीच आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठीच आलो होतो. पण इथं आल्यानंतर समजलं की इथे पण खूप सारी आर्थिक लूट केली जाते. तर ती सर्व बंद करावी, याच आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या. विद्यार्थी वेगळ्या मागण्या घेऊन जे ते रस्त्यावर बसलेले पाहायला मिळतात. या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मागण्या घेऊन कुलगुरूंच्या भेटीसाठी, आज खरं तर सिनेटची मीटिंग सुरू आहे आणि या मीटिंगच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे विद्यार्थी इथे जमलेले आहेत. त्या विद्यार्थी प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर आहे, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, इथं आंदोलन सुरू आहे, आज तुम्ही मागण्या घेऊन आलेला आहात, काय नेमक्या मागण्या आहेत, त्याच्यावरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाऊ शकतो? आज सिनेटची सभा आहे, त्याच्यामध्ये जे काही असतील विषय विद्यापीठाचे त्याच्यावर चर्चा होणार आहे. मग कुठेतरी आमच्या ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही आजचा आंदोलनाचा दिवस निवडलेला आहे. आणि आमच्या मागण्या हे सर्वसाधारण आहे. काय तर विद्यार्थ्यांची अनेक महिन्यांपासून स्कॉलरशिप पेंडिंग आहे, ती लवकर मिळाली पाहिजे. कमवा शिका योजनेसाठी विद्यार्थ्यांना फक्त 55 रुपये मानधन दिलं जातं. आजच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये 55 रुपये ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परवडणार आहे का? तर कमीत कमी त्याच्यामध्ये 100 रुपयाची वाढ झाली पाहिजे. कामाचे दिवस वाढले पाहिजेत. पुन्हा आज तुम्ही बघताय गॅस टंचाईमुळे आज विद्यापीठांना उपाशी राहायची, विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना उपाशी राहायची वेळ आली. विद्यार्थी फक्त डाळ भात खाऊन दिवस काढतायत. तर मग विद्यापीठाला कळत नाही का की विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत किंवा गॅस टंचाई जी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. उलट शासनाचा आदेश आहे की ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना प्राधान्याने गॅस पुरवठा करावा, परंतु विद्यापीठ पाठपुरावा करण्यात कमी पडतंय म्हणून ही सगळी गॅस टंचाई निर्माण होऊन विद्यार्थ्यांना उपाशी राहायची वेळ आली आहे. तर तुम्ही विद्यापीठात हे पाहिलं तर सीसीटीव्हीचा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला. अनेक सीसीटीव्ही बंद आहेत. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न झालाय. मागे पण अनेक घटना घडण्यात विद्यार्थ्यांसमोर
विद्यार्थी मुलींसोबत की ज्याच्यामुळे ते CCTV असतील ते सर्व कार्यान्वित झाले पाहिजे. तसेच दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी जे सेल आहे ते कार्यान्वित झालं पाहिजे. पुन्हा प्लेसमेंट सेल आहे ते अनेक वर्षापासून कार्यान्वित नाही. म्हणजे ते जर पूर्ण क्षमतेनं चालू झालं तर अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना रोजगाराची क्षमता संधी निर्माण होतील. अशा सर्व विविध प्रश्नावर आम्ही शेकडोच्या संख्येने विद्यार्थी जमलो आणि आज जर सिनेट सभेमध्ये आमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्णय झाला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू. नेहमीच आंदोलन करत असता तुम्ही सगळेजण मिळून विद्यार्थी संघटना म्हणून. आज देखील वेगळ्या संघटना जवळपास 4-5 संघटनांनी आंदोलन केले. वाटतं विद्यापीठ प्रशासन तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेईल, त्याच्यावरती तोडगा काढाल, कारण याच्या अगोदर देखील बरेच आंदोलन झाले, बऱ्याच वेळा तुम्हाला आश्वासन मिळालं परंतु त्याच्यावरती तोडगा मिळाला नाही. अगदी बरोबर आहे. आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आमची प्रमुख मागणी ही आहे की कमवा शिका योजनेमध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. 55 रुपयावरून ते 100 रुपये झालं पाहिजे. मागची जी काही मानधन वाढ आहे ती 2023 मध्ये झाली होती. त्यावेळेस साधारणपणे जी काही वाढ झाली त्यानंतर पुन्हा वाढ झालेली नाही. आता महागाई वाढलेली आहे आणि महागाईनुसार विद्यार्थ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ झाली पाहिजे. दुसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की जे काही विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने जे काही शिष्यवृत्ती दिलेल्या जातात त्यांची रक्कम अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाहीये. ती विद्यार्थ्यांची रक्कम जी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी वर्ग झाली पाहिजे. मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सध्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न खूप ऐरणीवरती आहे. तर त्या ठिकाणी CCTV कॅमेरा जे आहेत ते सगळे बसवले गेले पाहिजेत. आणि कॅम्पसमध्ये जे काही दिव्यांग सेल आहे आपल्या कॅम्पसमध्ये भरपूर 10 ते 15% विद्यार्थी त्याच्याही वरती जास्त विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी आहेत. तर दिव्यांग सेल या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे. सोबतच SC ST सेल आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल तो देखील स्थापन झाला पाहिजे. या आमच्या विद्यार्थी केंद्रीय मागण्या आहेत. आजची जी आदिसभा आहे ती अर्थसंकल्पीय आदिसभा आहे. याच्यामध्ये बजेटवरती चर्चा होणार आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त बजेट जे आहे किंवा अर्थसंकल्प जो आहे तो विद्यार्थी केंद्रीय असावा आणि या ठिकाणी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यापीठ प्रशासनाने काम करावं अशी आमची मागणी आहे. बऱ्याच संघटना आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात. RPI देखील इथे आंदोलन करते. आठवले गट विद्यार्थी परिषद यांची आंदोलन करताना पाहायला मिळेल. काय नेमकी मागणी आता तुम्ही वेगळ्या बॅनर खाली वेगळ्या मागणी घेऊन तुम्ही सगळे आंदोलन करताय, नेमकी आठवले गटाची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की लाड पागे समितीच्या याच्या अहवालामध्ये जे गैरप्रकारे निवड झालेली आहे इथं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये, तर त्याच्यावरती कडक कारवाई करावी. ज्या अधिकाऱ्यांनी केली आहे निवड त्यांना अकलपट्टी करून त्यांच्याकडून ती जे वसुली करून घ्यावी आणि येणाऱ्या काळात अशी कुठली चूक होऊ नये असं कुलगुरूंनी दक्षता घ्यावी. आणि त्याच्यामध्ये कुलगुरूंचं काय आम्हाला ठोस भूमिका वाटत नाही, त्यामुळे आम्ही आज आंदोलनाला त्यासाठी बसलेलो आहोत. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये इस्टेट विभाग आहे. इस्टेट विभागामध्ये त्यांना रोख देण्यासाठी कोण नाही, लाखो करोडो रुपयाचा घोळ केला जातो. त्याच्यामध्ये ज्याला अधिकार नाही तो सह्या मारून विनाकारण बिल पास केली जातात. त्याचा आमच्याकडे प्रूफ देखील आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला सादर केला पण विद्यापीठ प्रशासन त्याच्यावर उडीची उत्तर देत असल्याने आम्हाला आज आमची भूमिका ठाम घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. किती साधारण कर्मचारी असे आरक्षित जागांवरती भरलेले आहेत असं तुमचं म्हणणं? 11 जागांवरती. 11 जागांवरती. आणि याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याचं तुम्हाला वाटतंय? झालेलं तर 100% याच्यामध्ये आर्थिक व्यवहार अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि या अधिकारी एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कुठलीही गांभीर्य राहिलेली नाही, भीती राहिलेली नाही. कुलगुरूच त्यांचे वर्ध असतात आहेत की काय आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे. आता तुम्ही सगळं हे आंदोलन केलेलं आहे, आज तुम्ही ठिय्या पण मांडलेला आहे इथं, नेमकी पुढची भूमिका काय आता आंदोलनाची? आता आम्ही असं आमचे आता सिनेट मेंबर भेटून गेले आम्हाला. त्यांचं असं म्हणणं की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला असं देऊ की तुमच्या सगळ्या प्रश्नांवरती बैठक लावू म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यांबरोबर. तर त्यांनी जर लेखी दिलं तर आम्ही उठून आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत. आम्ही आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगळे मुद्दे घेऊन वेगळ्या मागण्या घेऊन जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. आज खरं तर विद्यापीठामध्ये सिनेटची म्हणजे आदिसभेची बैठक सुरू आहे. आर्थिक तरतूद कशा प्रकारे केली पाहिजे विद्यापीठासाठी, कुठल्या योजना कशा प्रकारे राबवता येतील यावरती चर्चा आज होताना पाहायला मिळते. एकीकडे ही सगळी चर्चा आहे मुख्य सभेमध्ये, आदिसभेमध्ये या सगळ्याची चर्चा होती आणि दुसरीकडे जे आहे ते विद्यार्थी आंदोलन करतायत. आता NSUI देखील आज आंदोलन केलेलं आहे. आठवले गट आंदोलन करताय, काही विद्यार्थी संघटना आंदोलन करतात, शिवसेना आंदोलन करते.
देण्याशिवायची काय भूमिका आहे? आज आंदोलन केलं. आमचे विद्यार्थी हितांना आम्ही घेऊन आंदोलन करत आहोत. बाकीचं जे राजकारण चालू आहे त्याबद्दल आमचं काहीही मत नाही. आमचं मत हेच आहे की विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत की जसे कमवा शिकामध्ये 55 रुपये त्यांना प्रति तास मिळतात, तर ते वाढवून 80 रुपये व्हावं. अगोदर 30 दिवस त्यांना कमवा शिकामध्ये मिळायचे, आता ते 21 दिवस केले, तर ते पुन्हा 30 दिवस व्हावं. त्याचबरोबर आमची ही मागणी आहे की एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होती, ती लूट थांबली पाहिजे. हे सगळे आमचे प्रश्न आहेत. सागरजी याबद्दल अजून सांगतील तुम्हाला. काय नेमके मुद्दे आहेत आता? कारण हे बघा, कमवा आणि शिकाच्या योजनेसाठी जे तुम्ही निवेदन देऊन सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, परंतु तुम्ही काय की एक निवेदनांची साखळीच मांडलेली आहे, त्याच्यामध्ये विविध मुद्दे मांडलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे प्रश्न आहेत विद्यापीठाचे ज्याच्यावरती तात्काळ तोडगा काढला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तात्काळ तोडगा तेच काढला पाहिजे की कमवा शिका योजना कर्मवीर अण्णांनी मोठ्या कष्टातून उभा केलेली होती आणि त्या कमवा शिकाचं मानधन जे आहे तासावरती जे मानधन भेटतं ते 55 रुपये भेटतं आणि 55 रुपये मानधन ते काही पुरेसे नाही. महागाई वाढलेली आहे, त्यामुळं 80 रुपये मानधन हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेचा गवगवा झाला पाहिजे. मराठी भाषेवरती मूलभूत असं संशोधन झालं पाहिजे. यासाठी मराठी भाषा भवन हे लवकरात लवकर उभा केलं पाहिजे, ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली कोटी रुपयाची जी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जाते ती थांबावी. आणि आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की कमवा शिकाचं मानधन 55 रुपयावरून प्रति ताशी 80 रुपये करण्यात यावं. आणि त्यानंतर दुसरा जो आमचा प्रामुख्याने मुद्दा आहे, जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे, तो मराठी भाषेचं मूलभूत असं संशोधन झालं पाहिजे. मराठी भाषेवरती अभ्यास झाला पाहिजे. यासाठी मराठी भाषा भवनाचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फार वर्षापासून रखडलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. आणि जी काही तिसरी मागणी आहे, एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली कोटी रुपयाची जी काही लूट आहे हे विद्यापीठ प्रशासनाकडून केली जाते, ती लूट थांबवावी. आणि एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स जो आहे तो एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हा ऐच्छिक करण्यात यावा. आणि चौथी जी प्रामुख्याने मागणी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठामध्ये आर्थिक भ्रष्टाचार झालेले आहेत, त्या भ्रष्टाचाराची देखील सखोल चौकशी करून योग्य त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात यावे. या विद्यार्थी हिताच्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत. आपल्या बरोबर शिवसेनेचे देखील काही कार्यकर्ते आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही देखील आंदोलन करत आहात, काय मुलींचे प्रश्न आहेत नेमके इथे? पुणे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. हीच मुळात पहिलं दुर्दैवाची गोष्ट आहे. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली ही जी लूट चालू आहे, एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हे नेहमी ऐच्छिक असावेत. विद्यार्थ्यांना इथं येणारा विद्यार्थी हा अनेक खेड्यापाड्यातून येत असतो, स्वतःला इथं प्रगल्भ करण्यासाठी येत असतो. त्याच्यासाठी ही जी लूट आहे ही थांबली गेली पाहिजे. मराठी भाषेवर पुण्यासारख्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. हे जे त्यांनी थांबवलेलं आहे याला आमचा संपूर्णपणे निषेध आहे. आणि कमवा शिका योजनेचं जे प्रतितासी जे त्यांनी दिलेलं आहे ते 80 रुपये करावं, या अशा प्रमुख मागण्यांसाठी सगळे विद्यार्थी इथं रस्त्यावर उतरले आहेत. या मागण्या विद्यापीठाने पूर्णपणे मान्य कराव्यात. आपण की कमवा आणि शिकाची जी काही योजनेची फीस आहे, म्हणजे तासाला विद्यार्थ्यांना 55 रुपये मिळतात, ते आता वाढवून त्याची फीस वाढवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचा कामाचं मानधन वाढवलं पाहिजे. छात्रवार्तेचे काही विद्यार्थी आहेत, तुम्ही देखील विद्यापीठामध्ये शिकताय, नेमकी काय छात्रवार्तेचे कार्यकर्ते का? बरं, ठीक आहे. छात्रवार्तेच्या प्रतिनिधी आहेत, नेमकं काय मागणी आहे? आता सध्या तुम्ही आंदोलन करतात, वेगवेगळ्या संघटना आहेत, छात्रभारतीची काय भूमिका आहे? हा फक्त जो मोर्चा आहे हा मोर्चा नाही आमच्यासाठी, एक विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई आहे. सध्या आमची फक्त सरळ एकच मागणी, 3-4 मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी इथं कष्ट करायचं, जे आता सध्याला काम करावं, कमवा शिका योजना आहे ती 55 रुपीज देतात एका तासाला, ती वाढवून 80 ते 100 रुपये केली पाहिजे. ही एक मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जी मराठी भवनची आता बांधकाम चालू, मराठी भवनचं झालं 55 रुपयावरून 80 रुपयापर्यंत वाढवण्याचं झालं, ह्या सगळ्या तुमच्या संघटनांच्या मागण्या आहेतच. याच्यासाठी काय काम केलं पाहिजे, ते कशा पद्धतीने वाढवलं जाऊ शकतं, हा निधी कशा पद्धतीने इन्क्रीज केला जाऊ शकतो, याच्यावरती काय रोडमॅप आहे का आपल्याकडे? कारण काय मागण्या सर्वजण सेमच करत आहेत, सगळेजण याच मागण्या करत आहेत. आज 7-8 संघटनांनी आंदोलन केलं, RPI देखील आंदोलन करते. काही कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, काही प्लॅन आहे का आपल्याला? विद्यापीठाला खूप वेळा पत्र दिलेली सगळ्या संघटनांनी याच्यामध्ये, विद्यापीठ कायम टाळाटाळ करत आले. तेव्हा विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी योजना राबवायची असते, कमवा शिकवा योजनेसाठी काही पैसे वाढायचे असेल तर विद्यापीठ म्हणतं आमचं बजेट नाही वगैरे. पण विद्यापीठाकडे राजकीय कार्यक्रम करायला पाहिजे, निधी परत जातोय असं देखील म्हणणं आहे विद्यार्थ्यांनी. हो, निधी पण जातो, त्याचे होते कुठे, विद्यापीठ कुठे खर्च करते हे आता बघा तुम्ही. पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कितीतरी महाविद्यालयामध्ये शिक्षक
शिक्षकच नाहीये. 80% मला वाटतं जागा रिक्त असतील याच्यामध्ये. जर विद्यापीठाकडे शिक्षक नाहीये, शिक्षकांना पगाराची भरती केली जात नाही, शिक्षकांची भरती केली जात नाही पगार द्यायला म्हणून, आणि शिक्षक हे काय करतात, आम्ही स्किल एज्युकेशन द्यायचं आम्हाला म्हणून काहीतरी प्रोफेशनल कोर्स सुरू करणार, त्याच्या नावाखाली पैशांची लूट करणार. आहे ते शिक्षण आधी नीट द्या आणि मग तुम्ही स्किल एज्युकेशनच्या बाता मारा. याच्यामध्ये आहे तिथे शिक्षक नाही, आहे त्या सब्जेक्टला शिकवायला यांच्याकडे शिक्षक नाही. मी जिथून येतो संगमनेर मध्ये ज्या महाविद्यालय आहेत 10 शिक्षक परमनंट आहे, 100 शिक्षक नॉन ग्रांटेबल वरती काम करतात, CHB वरती काम करतात. ते भरायला यांच्याकडे निधी नाहीये, त्यांचं बजेट नाहीये. पण बाकी सगळं करण्यासाठी विद्यापीठांना ऑटोनॉमस कॉलेज जोरदार केले जातात, स्कॉलरशिप रेखाडलेला आहे कितीतरी. CHB वरती प्राध्यापकांची अवस्था काय आज सगळे बघताय, नॉन ग्रांटेबल वरती काम करणाऱ्या लोकांची अवस्था काय, याच्यावरती कुलगुरू प्रशासन बोलत नाही, शिक्षण मंत्री बोलत नाही. आणि काय रँक आहे आज पुणे विद्यापीठाची, 500-550च्या वरती रँक घसरली. म्हणजे जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठातलं भारतातलं एक विद्यापीठ नाही. ही किती वाईट गोष्ट आहे. 209 मागच्या वेळेस रँक होती, 1 वर्षात 550 वरती गेले. आणि शिक्षण मंत्री काय सांगतात, विद्यार्थी संघटना गेटवरती आंदोलन करतात. ही किती वाईट गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करता शिक्षण मंत्री म्हणून? भूमिका काय, पुढली भूमिका काय, पुढली तुमच्या आंदोलनाची दिशा काय? कारण सगळ्या संघटना आज तिथे प्रशासन चर्चेला आलंय. मुद्दे सुटले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, जर मुद्दे नाही सुटले तर पुन्हा आंदोलन करू, नाही इथं पडलं तर मंत्रालयात जाऊ, पण लढावं लागेल याच्यासाठी. आम्हाला असं वाटतं की आज एकदम गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आणि सरकार झालेलं आहे, जे विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही. वाटते प्रशासन तुम्हाला गृहीत धरते विद्यार्थ्यांना? यस यस गृहीत धरतं. ते पोलिसांचा वापर करतं, त्यांना वाटतं की दररोज येतात, काय चर्चा करायला येत नाही. उन्हामध्ये विद्यार्थी बसले, आतमध्ये न्यायला याच्यामध्ये नाही. राजकीय माणूस आला की डायरेक्ट वरती आणि विद्यार्थी आल्यावरती रस्त्यावरती. ही कुठलं विद्यापीठ कोणाचं आहे? विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे. या विद्यापीठाला ज्या सावित्रीबाई फुलेंनी दगडगोटी क्षणाचा मारा सहन केला, त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जर आज पैसे नाही म्हणून मुलांना जर आत्महत्या करावा लागत असेल, मुलांना शॉक लागून विद्यार्थी वेगळ्या विद्यापीठात मरत असेल, तर याचा विचार केला पाहिजे प्रशासन. शिक्षणावरती काम केलं पाहिजे, शिक्षणावरती कुठलीही बरोबर आहे. त्यांच्या हिताच्या अनेक मागण्या घेऊन इथं आंदोलन सुरू केलं आणि माननीय कुलगुरूंच्या वतीनं पुणे विद्यापीठाच्या वतीनं आम्ही त्या मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देतोय. विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या निश्चित विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठाच्या हिताच्या आहेत. त्या अनुषंगानं कमवा शिका योजनेचं मानधन वाढवणं, त्याचबरोबर परीक्षेचे निकाल जे प्रलंबित आहेत ते तात्काळ डिक्लेअर करणं, त्याचबरोबर विद्यार्थी हितासाठी रुसाच्या अनुषंगानं ज्या ग्रँट्स मिळालेल्या आहेत त्या इमिजिएटली वापरून त्याच्यात नियमितता असली पाहिजे, अशा अनेक स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कमवा शिका प्लेसमेंट सेलच्या अनुषंगानं रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करून देता येतील, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांच्या हितासाठी मांडलेले आहेत. आणि निश्चित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. त्यांना विशेषतः अनेक 8 मागण्या विद्यार्थ्यांनी आता केलेल्या होत्या, त्यामध्ये अनेक मागण्यांवरती आता ऑलरेडी काम चालू आहे. उदाहरणार्थ PhD सेंटर हे कार्यान्वित करणं, PhD चे गाईड उपलब्ध करून देणं. तर या संदर्भामध्ये UGC महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या नियमाप्रमाणे आपण ती कारवाई करतो. मॅक्झिमम गाईड उपलब्ध करून देणं आणि प्रशासन आणि अकॅडमिक या अनुषंगानं PhDचा प्रश्न, PhD सेंटरचा प्रश्न आपण निकाली काढतो. मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इथं आंदोलन करतात, नेहमी तेच विषय असतात. नेहमी तुम्ही आंदोलनानंतर निवेदन त्यांचं स्वीकारता, सकारात्मक भूमिका असल्याचं सांगता, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती ठोस उपाययोजना केल्या जातात. विद्यार्थी वाऱ्यावर सोडायचा विचार आहे? बिलकुल नाही आहे. विद्यापीठ सकारात्मक आहे. अनेक आंदोलनं त्या प्रश्नाला अनुसरून होत असतात आणि त्या प्रश्नाला अनुसरून विद्यापीठ हे निश्चित सकारात्मक भूमिका घेत असतं. आंदोलन थांबतं म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नाही, तर त्याचा परिणाम सुद्धा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यामध्ये होतो, हे निश्चित. त्यांनी जेवणाचा प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे. चांगलं जेवण मिळत खरं तर राज्य शासनाकडून 25% हे इंधन जे आहे ते आरोग्य आणि एज्युकेशन या डिपार्टमेंटला देतात. खूप साऱ्या मेस आहेत ज्या रजिस्टर्ड नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्या मेसला इंधन पुरवठा झाला नाहीये. त्याच्यामुळे गेले 15 दिवस मुलांना चुलीवरचं अन्न शिजवलेलं खावं लागतंय आणि वरण भात किंवा मसाले भात एवढंच मिळतंय. तर याच्याकडे प्रशासन पण म्हटलेलं की आधीचे जे कुलसचिव होते त्यांनी पत्रक काढलं होतं आणि इंधन पुरवठा इथे व्यवस्थित होईल असं सांगितलं होतं. मात्र आता चुलीवर हे जेवण शिजवलं जातं. आता सध्या गॅसची टंचाई चालू आहे सगळीकडे, असं
सध्या तरी चर्चा आहे किंवा तशी परिस्थिती आहे. पण आता विद्यापीठ प्रोएक्टिव्ह आहे या संदर्भामध्ये. इमिजिएटली विद्यार्थ्यांना मेससाठी आपण गॅस उपलब्ध करून देतो. मिळालाय पण काही ठिकाणी, पण ज्या ठिकाणी मिळालाय तर मिळाला नाही अशा ठिकाणी क्वचित ठिकाणी चुलीवरचं अन्न शिजवलं गेलं, पण आता ते नाही आहे. आता मेस सुरळीत होत आहेत हे आपण पाणी बघतो. पुरवठा देखील कमी आहे सगळ्या टेक्निकल काही इश्यू असतील पाण्याच्या संदर्भातले ते इमिजिएटली दूर केले जातील. विद्यार्थ्यांना अत्यंत स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी पुरवठा निश्चित विद्यापीठात केला जातो. समजा या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत किंवा पुढच्या 8 दिवसात तुम्ही जसं सांगितलं तोडगा निघाला नाही, 100% तोडगा निघणारच नाही हा शब्द नकारात्मक नसणारच आहे. आम्ही त्यासाठी आग्रह असणार. थँक्यू. एकंदरीत आपण पाहू शकतो विद्यार्थी जे ते वेगळ्या मागण्या घेऊन आता पुणे विद्यापीठाच्या गेट समोर म्हणजे ठिय्या मांडून आहेत. आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही मंत्रालय देखील गाठू, अशा प्रकारचा इशारा जो आहे त्या विद्यार्थ्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती काय विचार केला जाणार, नेमकी पुढची विद्यार्थ्यांची या भूमिका सकारात्मकतेने घेतली जाणार की यांचं आंदोलन मोडीत काढलं जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.